बुलढाणा जिल्हा कार्यालयासमोर EPS 90 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 400 दिवसापेक्षा अधिक दिवसापासून साखळी उपोषण त्यांचे सुरू आहे। लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू असताना 12 फेब्रुवारीच्या रात्री उपोषणकर्त्यांचा मंडप जमीनदोस्त नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला। हा मंडप हटविल्यामुळे वयोवृद्ध उपोषणकर्ते आता उघड्यावर आले आहे। त्यामुळे प्रशासनाकडून ही लोकशाहीची गळपेची होत असल्याचा आरोप केला जात आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतनासह केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, सर्व सेवा निवृत्तीदारांना दर्जेदार व मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी आदी विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे। सरकार उपोषणकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात विचारधीन असले तरी उपोषणकर्ते आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत। मागण्या पूर्ण होईस्तोवर जिल्हा कचेरी समोर उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार या उपोषणकर्त्यांनी 400 दिवसापेक्षा अधिक दिवसापासून घेतला आहे। मात्र उपोषण मंडपाच्या भिंती रंगविण्याचे कारण पुढे करून नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने रात्रीच्या सुमारास उपोषण मंडप जमीनदोस्त केला। त्यामुळे प्रशासन लोकशाहीची क्रूर थट्टा करीत असल्याचा आरोप वयोवृद्ध उपोषणकर्त्यांनी केला असून उपोषण उघड्यावरच सुरू राहील अशी ठाम भूमिका या उपोषणकर्त्यांनी विदर्भ न्यूज समोर केली आहे। घेऊन आम्हा EPS कर्मचारी संघटनेने गेल्या 415 दिवसापासून हे उपोषण सुरू केलेलं आहे। आमच्या EPS कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी बुलढाण्यापासून तर दिल्लीपर्यंत दररोज मागण्यांचे निवेदन सादर केले गेलेले आहे। एवढं सगळं असूनही आमच्या ह्या न्याय मागण्याकडे सरकारने आजपर्यंत लक्ष दिलेले नाही। उलट आज त्यांनी आमचा हा जो मागणी करण्यासाठीचा जो आमचा मंडप आहे हा जबरदस्ती काढून आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि आम्हाला याची कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही। फक्त एवढं सांगितलं होतं की ह्या भिंतीला रंगकाम करायचं आहे। भिंतीला रंगकाम करण्यासाठी आम्ही स्वतःहून आमचे पडदे बाजूला करून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली होती। तरी पण आमच्या ह्या मागणीकडे त्यांनी किंवा आमच्या म्हणण्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून जबरदस्तीने हे मंडप काढण्याचं काम केलेलं आहे। आणि आम्हा 60 वर्षाच्या वरील वृद्ध लोकांचं हे जे उपोषण आहे ते ज्या मागणीसाठी आहे त्या मागणीकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजे आम्हाला जणू काही मरायसाठी सोडून दिलेलं आहे सरकारने, असं आम्हाला नाईलाजाने म्हणावं लागतं। तुम्ही परवानगी काढली होती का? हो, आम्ही परवानगी काढली। आम्हाला इथलं मंडप काढून आम्ही तिकडे नेलं। आम्ही आपल्या नगरपालिकेने आम्हाला तिकडे जागा दिली, तिथं आम्ही मंडप लावला। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।